नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील टॉप 10 बातम्या सोमवार 18 नोव्हेंबर 2024च्या ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, विधानसभा निवडणुकी प्रचाराचा आज शेवटचा दिवस। सर्वच नेते आपल्या होम ग्राउंडवरती करणार बाईक रॅली तसेच मतांची जुळवाजुळव। आणि देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। आर्द्रता असलेल्या सोयाबीनची सरकार हमी भावाने खरेदी करणार, कृषी मंत्र्यांची घोषणा। आणि विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। सगळ्यांचा नाद करा पण शरद पवारांचा नाही, साधं सुद्धा पाडायचं नाही, जोरात पाडायचं। महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, शरद पवारांचा टेंभुर्णीतील सभेमध्ये एल्गार। आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री पदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, सरकार बहुमताने आणण्यासाठी आमची प्राथमिकता। मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझावर मुलाखत। आणि देशातील सर्व नागरिकांसाठी अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। मणिपूरमध्ये 3 महिला आणि 3 मुलांचा मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा रक्तपात। मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला। 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद। आणि कोल्हापूरमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरात जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपड्यांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर। 12वीची परीक्षा येता 11 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा येते 31 फेब्रुवारीपासून होणार सुरू। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। मला सभा करायला लावताय, मग मला महामंडळ तरी द्या, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा। आणि गडचिरोलीमधून एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर येते। गडचिरोलीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्याच्या हालचालीवरती ड्रोनची करडी नजर, सीमेवर जवान अलर्ट मोडवर। आणि राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नौटंकी करून मतं मिळत नाही, महाविकास आघाडीकडून दिशाभूल, देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्ती प्रदर्शन।